तुम्हाला माहितच आहे माझा नवरा म्हणजे माझी दुसरी सासूबाईच आहे, कारण सकाळी थोडंसं उठायला उशीर झालं का इकडे सासूसारखे टोमणे सुरू होतात आमच्याकडे. म्हणजे त्यांचं म्हणणं जास्त काही नसतं, फक्त झाडू मार, लादी पूस आणि एक छान दारासमोर रांगोळी काढ आणि दिवे लाव, एवढंच असतं. म्हणून मी पटकन सकाळी उठून माझा आवरला, झाडू पोछा केला आणि त्यानंतर रांगोळी काढून घेतल्या. आज थोडीशी मोठीच काढली होती, कारण दिवाळीला एकच दिवस बाकी आणि इतक्यात मी मोठी रांगोळीच काढली नव्हती, म्हणलं आज काढून घ्यावी. रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर माझं आवरलं मी आणि त्यानंतर मग आम्ही निघालो मार्केटमध्ये, कारण पप्पांना म्हणजेच माझ्या सासऱ्यांचे अजून कपडे बाकी होते आणि यांचे सुद्धा बाकी होते. फक्त माझ्या साडीची शॉपिंग झालेली होती. मग काय पटकन आम्ही कपडे वगैरे घेतले आणि तिकडनं निघालो घरी. गर्दी बघा, एक दिवसच राहिला दिवाळीला तरी सुद्धा गर्दी होती. घरी आल्यावर मी नेल्स करून घेतले छान माझ्या साडीला मॅचिंग. नेल्स वगैरे करून झालं, थोडासा रेस्ट केला आणि संध्याकाळी परत मार्केटमध्ये गेलो होतो, कारण उद्याचं लक्ष्मीपूजनसाठी सगळं सामान आणायचं होतं. म्हणजेच मूर्ती आणायची होती, त्यानंतर फळं आणायची होते, पानं आणायची होते, फुलं सुद्धा आणायची होती आणि त्यानंतर आकाशकंदील सुद्धा. आता मी डेकोरेशनसाठी हे छोटे घेतले होते आणि त्यानंतर एक मोठा सुद्धा घेतला होता, जो मला सिरियसली सांगते खूप जास्त आवडला होता. किती छान वाटतं बघू शकता तुम्ही. त्यानंतर फुलं वगैरे घेतले तिकडनं आणि त्यानंतर मूर्ती घेतली. मूर्ती पण इतकी सुंदर भेटली ना. असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय.